कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने सरूसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो। कमळीने सरूला महाजनांच्या घरी आणताच इथे आता आजोबांनी सरूला गौरी अशी हाक मारलेली असते। सरूला पाहताच आजोबा बरे झालेले असतात। आजोबांना बरं झालेलं बघून आणि इथे गौरीला जिवंत बघून खूपच जास्त आनंद हा राजन आणि अन्नपूर्णा या दोघांना सुद्धा झालेला असतो। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कमळीमुळे महाजनांना त्यांची मोठी नात आणि मोठी सून हे परत मिळालेले असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने तिच्या आईला सरूला हॉस्टेलमध्ये ठेवलेलं असतं। पण इथे सरूची अवस्था खूपच जास्त वाईट असते। तिला सारखी तिच्या कमळीची, लहानपणीच्या कमळीची आठवण येत असते। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ती सारखी माझी कमळी कुठे आहे, माझी कमळी कुठे आहे असं म्हणत असते। तेव्हा हॉस्टेलमध्ये तिला ठेवणं कठीण झालेलं असतं। कारण एके दिवशी सगळेजण झोपलेले असताना अचानकपणे गौरी उठते आणि हॉस्टेलच्या बाहेरच पडते आणि म्हणत असते की कुठे आहे, माझी कमळी कुठे आहे। तेव्हा तिच्या आवाजाने हॉस्टेलमधल्या मुली बाहेर येतात। हॉस्टेलमधल्या मुली बाहेर आल्यानंतर त्या म्हणतात, ए बाई, अगं कोण आहेस तू, आणि इथे हॉस्टेलच्या ठिकाणी तू काय करतेस, बाहेरच्या व्यक्तींना इथे अलाउड नाही आहे। तेव्हा कमळीला आवाज येतो आणि ती निंगीला उठवते आणि बाहेर येते। तेव्हा ती म्हणत असते, मी तर माझ्या कमळीला शोधते ना। तेव्हा त्या मुली म्हणतात, कमळे, अगं कोण आहे त्या, म्हणजे तू इथे असतानासुद्धा तुला शोधायला त्या बाहेर का आल्या। तेव्हा इथे कमळी म्हणते, अहो काकी, असं काय करताय, मी तुम्हाला म्हणाले ना की मी आहे म्हणून इथे। तेव्हा ती म्हणते, ए पोरींनो, अगं त्यांना बिचाऱ्यांना कुणी नाही आहे गं, त्यांची अवस्था बघताय ना काय झाले, त्यांना काहीच आठवत नाही आहे, म्हणून मी त्यांना हॉस्टेलमध्ये घेऊन आले गं। तेव्हा त्या मुली म्हणतात, कमळी, अगं ते सगळं ठीक आहे, पण तुला माहिती आहे ना बाहेरच्या लोकांना अलाउड नाही आहे, कुणाला कळलं तर। ती म्हणते, ए तुम्ही थोडे दिवस फक्त ॲडजस्ट करा ना गं, म्हणजे ही गोष्ट कुणाला सांगू नका, मी त्यांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करेन। तेव्हा त्या मुली म्हणतात, कमळी तू नको काळजी करू, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, फक्त एका गोष्टीची काळजी घे, त्या अनिकाच्या मैत्रिणी आहेत ना चेटकिणी, त्या इथेच आहेत, त्यांना जर उगाच कळलं ना तर अनिकापर्यंत ही गोष्ट कळेल, त्यामुळे तू त्यांना आतमध्ये घेऊन जा आणि काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, कुणाला काहीसुद्धा कळणार नाही, ठीक आहे ना। तेव्हा कमळी म्हणते, थँक्यू हां, खरंच थँक्यू, आणि सॉरी आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, तुमची झोप मोड झाली, खरंच सॉरी हां। त्या म्हणतात, काही नाही गं, काहीच अडचण नाही आहे, तू जा त्यांना आतमध्ये घेऊन जा। त्यानंतर इथे कमळी म्हणत असते, निंगे अगं बघितलंस ना किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते, अगं आईला आता सगळ्यांनी बघितलं, आता जर इथे आईला ठेवलं ना तर ही गोष्ट त्या अनिकापर्यंत नक्कीच पोचेल, आणि अनिकापर्यंत जर ही गोष्ट पोचली तर त्या कामिनी आजीला कळायला वेळ लागणार नाही, आणि मग त्या आईला इथून बाहेरच काढायला सांगतील, आणि ज्या लोकांनी माझ्या आईवरती हल्ला केला त्या लोकांनासुद्धा आईबद्दल कळेल, मग काय करायचं। तेव्हा निंगी म्हणते, मी काय म्हणते कमळे, आता काकीला इथं ठेवणं आहे ना खूपच जास्त रिस्की झाले, आपण एक काम करूया का, आपण आहे ना अन्नपूर्णा आजीची मदत घेऊया, त्यांना सांगणं गरजेचं आहे कमळे, त्यांच्या जीवाला धोका आहे। तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आईसाठी हे सत्य मला अन्नपूर्णा आजीला सांगावंच लागेल, उद्या सकाळीच मी त्यांना भेटायला जाते आणि आई जिवंत असल्याचं सत्य सांगते, म्हणजे आईच्या जीवासाठी त्या आपल्याला नक्कीच मदत करतील, बरोबर ना। तेव्हा निंगी म्हणते, हो कमळे, तू उद्या सकाळी जा। त्यानंतर इथे अनिकाच्या मैत्रिणी ज्या हॉस्टेलमध्ये राहत असतात ना, त्या अनिकाला फोन करतात आणि म्हणतात की अनिका, आम्हाला रात्री एक गोष्ट समजली आहे की कमळीच्या रूममध्ये आहे ना कुणीतरी राहतं आहे अगं, कारण त्यांचा सतत दरवाजा बंद असतो आणि चर्चासुद्धा सुरू आहे की त्यांच्या रूममध्ये कुणीतरी आहे म्हणून। आम्हाला काय वाटतं माहिती आहे, त्या कमळीने आहे ना ऋषीलाच लपून ठेवलं असेल। तेव्हा अनिका म्हणते, बरोबर बोलतेस तू, तसंही आता ऋषीला राहायला घर नाही आहे ना, तेव्हा तो हॉस्टेलमध्येच राहत असेल, मला पण तेच वाटतंय। तेव्हा इथे अनिका कामिनीला सांगते, अगं ग्रॅनी आजी, तुला माहिती आहे का, त्या गावछाप कमळीने अगं ऋषीला तिच्या हॉस्टेलमध्ये रूममध्ये लपून ठेवलं आहे, ऋषी तिथेच राहतो आहे। तेव्हा इथे कामिनी म्हणते, काय, आता बघ मी त्या कमळीची आणि ऋषीची कशी वाट लावते,
त्यांची कशी बदनामी करते ते. त्यानंतर इथे अनिका म्हणते, आजी तू काही कर ते दोघेजण एकत्र राहता कामा नये. तू प्लीज प्लीज ऋषीला तिथून बाहेर काढ. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि नयनताराला सगळं सत्य सांगते. तोपर्यंत अनिका निघालेली असते आणि हॉस्टेलला आलेली असते आणि इथे कमळी आता गेलेली असते अन्नपूर्णा आजीला भेटायला. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता कमळी तिथे गेले हे फक्त निंगीला माहिती असतं. पण इथे अनिका आलेली असते आणि ती म्हणते की ए कमळी चल दरवाजा उघड. तेव्हा निंगी बाहेर येते आणि दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते काय गं काय झालं झिपरे. ती म्हणत असते ए निंगे चिंगे बाजूला हो चल, आम्हाला माहिती आहे आतमध्ये कुणीतरी आहे. माझा रीश आहे ना, खरं खरं सांग रीश आहे ना. ती म्हणते नाही कुणी नाही आतमध्ये, कळलं ना. ती म्हणते दरवाजा ओपन कर, मी आत्ताच्या आता आतमध्ये बघणार आहे कोण आहे ते. तुम्ही दोघीजणी खोटं बोलताय हे मला माहिती आहे. तेव्हा इथे निंगी म्हणते हे बघ कमळी आल्याशिवाय मी काही दरवाजा उघडणार नाही आहे, कळलं ना. आणि आतमध्ये कुणी नाही आहे. अनिका म्हणते मला माहिती आहे माझा रीश आहे आतमध्ये, दरवाजा उघड बरं. तेव्हा इथे नयनताराला भेटायला गेलेली कामिनी म्हणत असते नयनतारा तुला माहिती आहे का गं, तुझ्या मुलाने घर सोडलं, तो कुठे जाऊन राहतोय हे तुला माहिती आहे. ती म्हणते तो कुठेही राहू दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. ती म्हणत असते असं कसं देणं घेणं नाही आहे. अगं तुझा ऋषी त्या गावछाप कमळीबरोबर हॉस्टेलमध्ये राहतोय, लपून बसलाय तो तिथे. अगं काय वेळ आली आहे तुझ्या मुलावरती. तेव्हा नयनताराला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते शक्यच नाही आहे, माझ्या मुलाने घर सोडलं असलं ना तरी तो गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्या कमळीबरोबर तर मुळीच राहणार नाही, एवढा विश्वास आहे मला त्याच्यावरती. तेव्हा कामिनी म्हणते हो मग बघायचं आहे तुला त्या रूममध्ये कोण आहे ते, मग चल माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कमळीच्या गोष्टींवरती आता नयनतारा रिॲक्ट करत असते. तिला वाटत असतं की कमळी ऋषीला घेऊन गेली की काय, पण तिचा ऋषीवरती विश्वास असतो की तो गर्ल्स हॉस्टेलमध्ये नाही राहणार. तेव्हा इथे कामिनी म्हणते चल बघायला हवं तर तुझ्या डोळ्यांनी. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता निंगीला अनिका म्हणत असते की दरवाजा उघड मी सांगते ना. ती म्हणते नाही उघडणार मी दरवाजा. तेव्हा इथे आता अनिका कमळीला फोन करते आणि ती कमळीला म्हणत असते ए गावछाप कमळी, मला माहिती आहे हॉस्टेलमध्ये तू रूमवरती रीशला लपून ठेवलेस ना, रीश तुझ्याबरोबर राहतोय ना. मी आली आहे इथे, आत्ताच्या आत्ता दरवाजा उघड आणि रीशला बाहेर काढा, नाहीतर मी जर दरवाजा तोडला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मी माणसांना सांगून दरवाजा तोडून घेईन. तेव्हा कमळी घाबरते. कमळी म्हणते अनिका तिथे ऋषी सर नाही आहेत, ऋषी सर तिथे नाही राहत. ती म्हणते नाही नाही मला माहिती आहे तू खोटं बोलतेस. तेव्हा इथे कमळी म्हणते ठीक आहे मी आले, थोडा वेळ थांब. आणि इथे कमळी ऋषीला बोलावते. ऋषीला म्हणते की सर तुम्हाला जरा हॉस्टेलबरोबर माझ्यासोबत यायचं आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. तेव्हा कमळी ऋषीला तिथे घेऊनच येते. तेव्हा कमळी इथे ऋषीला आणल्यानंतर ती म्हणत असते की अनिका बघितलंस ऋषी सर कुठे आहेत, ते इथे आमच्याबरोबर का राहतील. तेव्हा ऋष म्हणतो की अनिका तू जरा मूर्ख आहेस का, डोक्यावरती पडली आहेस, मी इथे गर्ल्स हॉस्टेलमध्ये कमळीबरोबर का राहीन, एवढी तरी मला अक्कल नाही आहे का, मी काय तुझ्यासारखं आहे असं वाटलं तुला, माझी अक्कल तुझ्या एवढी नाही आहे. तेव्हा इथे अनिका म्हणते मग ठीक आहे ना ऋष, तू जर बाहेर आहेस मग आतमध्ये कोण आहे. तेव्हा कमळी म्हणते कुणी नाही आतमध्ये, तुला काय वाटलं होतं ऋषी सर आहेत ना, ऋषी सर नाही आहेत ना, मग तुला आता काही देणं घेणं नाही आहे कळलं, नाहीतर मी तुझी कंप्लेंट करेन अनिका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषीसुद्धा म्हणतो ए अनिका तुला वेळ लागले का, मी इथे कशाला राहीन, जा घरी जा, उगाच सगळ्यांना त्रास देऊ नकोस. तेव्हा इथे अनिका कामिनीला फोन करते आणि म्हणते ग्रॅनी आजी अगं ते हॉस्टेलमध्ये आहे ना मी गेले होते पण तिथे ऋषी नाही राहत गं. ती कमळी ऋषीला बाहेरूनच कुठून तरी घेऊन आली आणि ऋषी म्हणाला की मला हॉस्टेलमध्ये राहायची गरज नाही आहे, मी दुसरीकडे राहतो म्हणून. तेव्हा ती म्हणत असते हो का, बरं बरं ठीक आहे. तेव्हा इथे नयनतारा म्हणते काय झालं अनिका काय म्हणाली. ती म्हणते की नाही ऋषी तिथे राहत नाही, तिथे कुणीच नाही आहे असं म्हणाली. तेव्हा इथे नयनतारा म्हणते छोट्या छोट्या गोष्टी ऐकून कामिनी माझ्या मुलावरती नको ते आरोप करू नको. हे बघ माझ्या मुलाने जरी घर सोडलं असलं ना तरीसुद्धा त्याने कुणाला तरी मदत करण्यासाठी घर सोडले, त्यासाठी तो एका हॉस्टेलमध्ये गर्ल्स हॉस्टेलमध्ये अजिबात राहणार नाही. तो एवढा केपेबल आहे की तो स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करू शकतो असं आता नयनतारा कामिनीला सांगते. अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता कमळीने कसं बसं इथे सगळ्यांपासून आपल्या आईला वाचवलेलं असतं.
तेव्हा निंगी म्हणते, कमळे बघितलंस ना, आता काय करायचं आपण? तेव्हा कमळी आता म्हणते, तू फक्त इथे थोडा वेळ थांब, मी लगेच आलेच. आणि कमळी अन्नपूर्णाला फोन करते आणि सगळं सत्य सांगते. ती म्हणते की माझी आई जिवंत आहे आणि मी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे, पण मला कुणालाही तिला दाखवायचं नाही आहे. कारण का, तर माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. ज्या लोकांनी तिला गोळी मारली ते लोक जर तिच्यावरती लक्ष ठेवून असतील तर, तिला जिवंत बघून तिला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला तर, मला माझ्या आईला आता काहीसुद्धा होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळी अगं मग आम्ही कशासाठी आहोत? आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. तू एक काम कर कमळी, काही करून तुझ्या आईला इथे घेऊन ये बरं इथे घेऊन. आपण तुझ्या आईला सुखरूप ठेवू. ही सुद्धा घरामध्ये नाही आहे कामिनी, तेव्हा तू तिला घेऊन लवकरात लवकर ये. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी आणि निंगी दोघीजणी आता तिच्या आईला घेऊन इथे आता गौरीला घेऊन निघालेले असतात. महाजनांच्या बंगल्याच्या तिथे जातात आणि तिला आता घरामध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, आजोबा आता व्हीलचेअरवरती बसलेले असतात. गौरीला दारामध्ये बघितल्यानंतर आजोबांचे हात पाय आता वथरायला लागतात. त्यांना इथे तिला हाक मारायची असते. तेव्हा आपल्या सुनेला समोर बघून इथे आता आजोबा हे जोरात खूप ताकद आता एकत्र करून जोरात गौरी अशी हाक मारतात. तेव्हा आजोबांचा आवाज इतक्या वर्षांनी ऐकल्यानंतर धावत पळत आता राजन आणि अन्नपूर्णा दोघे तिथे येतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजन काका म्हणतात की बाबा काय म्हणालात तुम्ही आता? तेव्हा ते म्हणतात की गौरी, आणि ते दाराकडे बोट दाखवतात. तेव्हा राजन काका दाराकडे बघतात तर काय, कमळी, निंगे आणि गौरी त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा राजन काका म्हणतो, गौरी तू इथे? तेव्हा गौरी राजन काकांना बघते, तिला खूप मोठा सुखद धक्का बसलेला असतो. ती म्हणते, आव तुम्ही इथे? आणि त्यानंतर राजन काका जातात आणि गौरीला मिठी मारतात. ते म्हणतात, कमळे अगं गौरीची अवस्था अशी का? तेव्हा ती म्हणते, गौरी म्हणजे? तेव्हा राजन काका म्हणतात, अगं हीच तर माझी गौरी आहे ना, माझी बायको. तेव्हा कमळीला खूप मोठा धक्का बसतो. कमळीला वाटतं की अरे देवा, आता काय करू? म्हणजे हे सगळं काय आहे? तिलासुद्धा काहीच कळत नसतं. पण एक गोष्ट मात्र घडलेली असते. इथे आजोबा बरे झालेले असतात. आजोबा स्वतःच्या पायावरती सुद्धा उभे राहतात. त्यांची इच्छाशक्ती एवढी मोठी असते की त्या आता गौरीला बघून स्वतःच्या पायावरती उभे राहतात आणि तिला गौरी अशी हाक मारतात. तब्बल 18-20 वर्ष इथे आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबा आपल्या मोठ्या सुनेची वाट बघत होते, आपल्या नातीची वाट बघत होते. आणि फायनली तो दिवस आलेला असतो. आणि इथे आजोबा बरे झाल्यानंतरच म्हणतात की ही आहे माझी सून गौरी आणि ही आहे माझी नात कमळी. बरोबर ना कमळी? आणि अशा रीतीने इथे आता आजोबांना बरं झालेलं बघून, आपली मोठी सून आणि मोठी नात परत आलेलं बघून इथे आता अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनासुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो. गौरीचे पाय महाजनांच्या बंगल्यामध्ये लागताच आजोबा बरे झालेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, कमळीने गौरीला महाजनांच्या घरी आणताच कमळीला तिचे खरे बाबा कोण आहेत हे सुद्धा समजलेलं असतं. तर इथे सरू ही दुसरी तिसरी कुणी नसून गौरी आहे आणि गौरी ही कमळीची आई आहे हे सत्य समजल्यानंतर अन्नपूर्णाला प्रचंड आनंद होतो. कारण त्यांना कमळी हीच आता त्यांची मोठी नात हवी असते आणि इथे योगायोगाने कमळीच त्यांची मोठी नात असते हे त्यांना समजलेलं असतं. आजोबा बरे झालेले असतात आणि त्यांची मोठी सून आणि नात घरी परत आलेले असतात. त्यामुळे अन्नपूर्णा, राजन काका आणि आजोबा या सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो.